मी स्पेलिंग करतो BBN, बरोबर आहे का? मग तुम्ही काय करता BABAN, पण BA बरोबर ब आहे ना, मग हे नाही तर नुसतं बीचं भाषांतर काय होईल? अरे सोपं आहे, अर्धा ब काय बरोबर. MPSC मध्ये UPSC मध्ये इतके बारीक प्रश्न येतात. बरं, तुम्हाला अमिताभ बच्चनचं नाव माहिती आहे का? माहिती आहे सगळ्यांना? सांगा ना, माहिती आहे का? बरं, अमिताभ बच्चनच्या सुनेचे काय नाव आहे? ऐश्वर्या राय. अरे बापरे. बरं, ऐश्वर्या रायला मुलगा झाला की मुलगी? अरे बापरे, 3 पैकी 3 मार्क्स. बरं, मला सांगा बरं, धारणेची लोकसंख्या किती आहे? चिखलदऱ्याची लोकसंख्या किती आहे? अमरावतीची समुद्र सपाटीची उंची किती आहे? अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूचं नाव काय आहे? अमरावतीच्या कमिशनर मॅडमचं नाव काय आहे? कमिशनर मॅडमचं, विभागीय आयुक्त. अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव काय? हा, आता ही पूर्वी हुशार आहे, हिला थोडं माहिती आहे. बरं, मला सांगा, ऐश्वर्या राय पेपरमध्ये येणार आहे की जिल्हाधिकारी पेपरमध्ये येणार आहे? मग आपल्याला ऐश्वर्या राय माहीत पाहिजे की जिल्हाधिकारी माहीत पाहिजे? तुम्ही कॉलेजमध्ये शिकता, कुलगुरूचं नाव माहीत पाहिजे ना. मग आपण कसं असं मिसगाईड होत राहतो. तरी तुमचे चेहरे, मुलींच्या चेहऱ्यावर मला चैतन्य दिसत आहे. हां, बरोबर आहे ना? आपण आदिवासी मुलं आहोत, बरोबर आहे. काही काही श्रीमंताचे मुलं गोरे पान असतात, मुरदाड असतात, बरोबर, याच्यात काही पाणीच नाही आहे ना. काही आपल्या आदिवासी मुली पहा सावळ्या असतात, पण कशा असतात? किंवा आदिवासी मुलं पहा सावळे असतात पण चमकदार असतात एकदम, त्यांचा काळा रंगही उठून दिसतो. तर आजपासून काय करायचं? बरं, गुन्हा करायचे का तुम्हाला? नक्की. 30 गुन्ह्याला 10. हां, बरोबर आहे. जोराने सांगा. किती? 30 गुन्ह्याला 20. बरोबर आहे. किती? 30 गुन्ह्याला 30. जोराने सांगा. किती? बरोबर सांगा. या ताईनं रोजचे 30 प्रश्न सोडवले. 10 दिवसाला किती सोडवे? हां, रोजचे 30. 10 दिवसाला किती सोडवे? 300. 20 दिवसाला किती सोडवेल? आणि एका महिन्याला किती सोडवेल? किती सोडवेल? किती सोडवेल? उत्तर चुकलं. उत्तर आहे 870. कोणता महिना आहे? किती दिवसाचा आहे? 28, 29. मी तुम्हाला काय केलं? हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. 300, 600, 900. तिसरा प्रश्न बदलवला. तुमचं लक्षात नाही तिकडे. तुम्ही उत्तर दिलं 900. मार्क्स कटला ना, मार्क्स या झाला. म्हणून काय करायचं? काळजीपूर्वक अभ्यास करा. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, कोणत्याही इंटरव्ह्यूला गेलं तर घाबरायचं नाही. त्यांनी जर विचारले तुम्हाला की डेहराडूनची माहिती सांगा, तर त्यांना सांगायचं, सर नमस्कार, आपण खूप छान प्रश्न विचारला, डेहराडूनबद्दल माहिती विचारली, पण सर मला डेहराडूनबद्दल काहीच माहिती नाही. सर मी धारणेला राहणारी आहे, सर मी चिखलदऱ्याला राहणारी आहे, सर मी यवतमाळला राहणारी आहे, सर मी पुसदला राहणारी आहे, सर पुसदबद्दल माहिती विचारा. 1 घंटा सांगते सर मी पुसदबद्दल माहिती. माझ्या धारणेबद्दल विचारा, 1 घंटा सांगते. प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर फटकन सांगायचं, विचार नाही करायचा. प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणजे तुम्हाला सांगा की सगळ्या प्रश्नाचं उत्तर येणं शक्यच नाही ना. अगदी जगातला जो सगळ्यात विद्वान असेल, ज्याच्याकडे कॉम्प्युटरही आहे, तो देखील नाही सांगू शकेल. आजपासून काय करायचं? स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करायचं. काय करायचं? व्यक्तिमत्व तात्पर पेक, कोणतंही काम ताबडतोब करायचं. मॅडमने म्हटलं खडू आणायचा, पण त्याच्याबरोबर डस्टर पण आणायचं. मॅडम सांगितलं का डस्टर? नाही. मॅडम सांगितलं जा पाणी घेऊन ये, पाणी आणायचं, पण गडवा पण सोबत आणायचा. कदाचित पाहुण्यांना 2 कप पाणी लागू शकतो, बरोबर. स्मार्ट वर्क करायचं. हिला सांगितलं तिथे मागच्यात म्हणून फटकन घेऊन यायचं. नंबर 2, चेहऱ्यावर तेज पाहिजे. काय पाहिजे? ते अरे बा माझं जेवण व्हायचं आहे आणि माझं वय ते 71 आहे, पण मला नाही वाटत माझा चेहरा बुधाळ असेल, प्रसन्न आहे चेहरा. नंबर 3, तपस्वी. तपस्वी म्हणजे असं काय असतं? ओ नाही, पुस्तकं, आपले जे पुस्तक आहे ना पाठ करून टाका. चिंतामणराव देशमुख पेपर द्यायला गेले, परीक्षा द्यायला गेले,
पेपर आला, 10 प्रश्न होते, 1 2 3 4 10. वरच्या टीक होती, कोणतेही 5 तपासा. काय टीक होती? कोणतेही 5 लिहा, कोणतेही 5. ज्यांनी 10 लिहिले आणि वर टीप लिहिली, कोणतेही 5 तपासा. किती लिहिले? 10 लिहिले आणि कोणतेही 5 तपासा. आपल्या पावर आपल्याला जर 10 प्रश्न आले, 4 गमते आपल्याला, 5वा मग इकडून तिकडून असा, काही मनातलं, काही थापा, काही इकडून तिकडून ऐकून लिहितो आपण. पण पहा, आपल्याकडे इतके हुशार लोक आहेत. कोणत्या परीक्षा कठीण नसतात. बघा, कलेक्टरची परीक्षा ही भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे. याच्यापेक्षा दुसरी परीक्षा मोठी नाही, सगळ्यात मोठी परीक्षा आणि जगातली दुसऱ्या नंबरची आहे. मला सांगा, तुम्ही कलेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास कराल? नाही. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, पटवारी, ग्रामसेवक. अरे पटवारीला 50,000 पगार आहे ना, बरोबर आहे ना? आता पहा, माझी बहीण तुमच्या बाजूलाच राहते, तिला 2,70,000 पगार आहे. प्रिन्सिपल आहे ती. किती पगार आहे? 9,000 रुपये रोज. 9,000 रुपये. तुमचे वडील दिवसभर काम करतात, किती मजूर भेटते रे? आईला किती भेटते? 200. आणि माझी बहीण खानावर येऊन 9,000चं काम करत असेल का? काही काही जे तिच्यापेक्षा मोठे प्राध्यापक प्राचार्य आहेत, त्यांना 3 लाख पगार आहे. आता आपण का बरोबर सांगा, तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, काहीच अमिताभ बच्चनचा चेहरा डोळ्यासमोर नका ठेवू, ऐश्वर्या रायचा नका ठेवू, आपल्या आईचा ठेवा, फक्त आईचा. कोणाचा? आईचा. बस तुम्हाला ते आई आठवा की अरे आईच्या कपडे नाही आहे, आईच्या बॅग चप्पल नाही आहे, आपलं घर चांगलं नाही आहे, आपल्याकडे लाईन आहे नाही आहे. आता हे बदलू आपण. काय करू आपण? हे बदलू. हे ज्या दिवशी तुमच्या आईच्या चेहरा डोळ्यासमोर ठेवा तुम्ही. तो 12वी फेल सेल आला, पहा तो डाकूच्या एरियामध्ये राहते पोरगा, मनोज कुमार शर्मा. पण त्याने काय केलं? श्रृंखला पायीचा सुदे मी गतीचे गीत गाई. त्याने काय केलं? संकटावर मात केली. काय केली? म्हणून आजपासून बघा, मला माहीत आहे की आपण कॉलेजमध्ये गेलो की काय होते, मी कितीही चांगलं भाषण दिलं, या कारण ऐकता तुम्ही नडे कुंकली सोनारे इकडून तिकडून. पण तुम्ही मुली मला तशा वाटत नाही. तुम्ही मला असं वाटते, म्हणजे मी तुमचे चेहरे पाहत आहे. मी तर खूप भाषणं दिले ना, तर मी शीतल माताची परीक्षा करतो, तर मला तुमचे सगळे चेहरे म्हणजे काहीतरी करायचं आहे मला, पण दिशा नाही सापडत ना. बरोबर. मॅडमच्या मागे एवढे कामं असतात, ATCच्या मागे एवढे कार्यक्रम असतात, आपल्या कोबडे मॅडमच्याकडे कामं असतात की म्हणजे. आणि म्हणून काय करायचं? मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. सकाळी लवकर उठा, काही लागते का? आपली खोली स्वच्छ करायला काही लागते का? गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम. रोज सकाळी मॅडमला नमस्कार केला काही फरक पडते का? आता जेव्हा तुम्ही घरी जाल ना, आई बाबांच्या पाया, तुमच्याकडे तुम्ही लागता की नाही मुली आईच्या पाया, मला माहीत नाही, पण आई बाबांच्या पाया लागायचं. तुम्ही बाबांच्या पाया लागले तर बाबांना दुःख होईल की आनंद? तुमच्याकडे कोणी पाहुणे आले, म्हटलं या काका, नमस्कार केला, बसा काका, पाणी आणून दिली, ते पाहुणे काय म्हणतील? अरे मुलगी चांगली आहे, या घरावर संस्कार चांगले. म्हणून स्वतःचं व्यक्तिमत्व तत्पर, तेजस्वी, तपस्वी. रोज 30 प्रश्न सोडवा. नंबर 3, रोजचं काम रोज करा. वर्क व्हाईल यू वर्क, वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. दॅट इज द वे टू बी हॅपी अँड प्ले. तुम्ही रोज जेवण करता, 1 वेळा, 2 वेळा, नाश्ता 3 वेळा, संध्याकाळचा गुपचूप 4 वेळा, भेळ गुपचूप. आता तर आपली हे गल्ली पहा तुम्ही, संध्याकाळी जा फुल, प्रत्येक गाडी फुल आहे ना. अरे किती धूळ आहे रस्त्यावर, ते धूळ सगळी खाऊ पडून आपण मग आजारी पडतो. पण काय एखाद्या वेळेस खायची, हातवरतून निघा, नेहमी नाही खायची. आपल्याला वाटतं की अरे बाबा मस्त पाणी सुटतं थोडं, पण ते बाजूला ठेवायचं. आपली आई आठवायची, अरे भेळ मला वाटते 30 रुपयाची मिळत असेल, पण 30 रुपयासाठी आपल्याला आईला 1 तासभर काम करावं लागते, 2 तास काम करावं लागते. मग चांगले पगार लागले की नाही, आईला सांगायचं, आई तू जे पाहिजे ते खा, बरोबर आहे ना, तुम्हाला जे पाहिजे ते खायचं, पण आजपासून अभ्यास कर. मी सगळीकडे पाहतो, मुलं काळजीपूर्वक अभ्यास ते करतो. अभ्यास म्हणजे असा मोगम नाही करायचा.
मग आता समजा ही खिडकी आहे, पहिला कॉर्नर घ्या तेवढा अभ्यास, मग दुसरा कॉर्नर, तिसरा, चौथा, पाचवा असं. किंवा हाये बघा, पहिल्यांदा हाये घ्या, मग हे, मग हे, मग हे, मग हे, मग हे 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 असं मोगम नाही पाहिजे, स्टेप बाय स्टेप पाहिजे अभ्यास. कारण की तुम्हाला जो प्रश्न लिहायचा, उत्तर लिहायचा, तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहिताना येईल. आणि जे काम करायचं ते प्रामाणिकपणे करा. कुठलंही काम करायचं असेल तर प्रामाणिकपणे करा. हातून काही चूक झाली, मॅडमला सांगा, मॅडम हा ग्लास आहे ना माझ्या फुटला, सॉरी मॅडम, मी पैसे भरून देतो. मॅडम म्हणजे राहू दे, माझ्या मुलीच्या हातून फुटला असं काय झालं असतं, बरोबर. म्हणून आजपासून ह्या गोष्टी करा. बघा, गीता ठाकरे कमिशनर झाली, सज्जन सिंग चौहान भारतीय समाजातला मुलगा, मुक्काम पोस्ट गिरणगी, तालुका मलकापूर, रेल्वे, जिल्हा बुलढाणा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती इथे शिकत होता. आणि कॅम्पवरच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. पायी यायचा, कॅम्पवरच्या हॉस्टेलसमोरून कलेक्टर ऑफिसला लागायचं, कलेक्टर बंगला लागायचा. पाटी होती मनीषा म्हैसकर, IAS. मला नाही होता येणार का IAS, मला नाही होता येणार का कलेक्टर. आदिवासी असल्यामुळे काही लवकर नोकरी मिळाली, लवकर लग्न झालं, 2 मुलंही झाले, पण तरी परीक्षेला बसला, कलेक्टरच्या परीक्षेला. नुसतं कलेक्टर नाही झाला, कलेक्टरच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून दुसरा आला. लग्न झालेला, नोकरी करणारा, 2 मुलं असणारा सज्जन सिंग चौहान आता सध्या तामिळनाडूमध्ये सचिव आहे. कलेक्टर झाला, कमिशनर झाला, आता सचिव झाला मंत्रालयामध्ये. प्रांजल पाटील नाव लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. प्रांजल पाटील, मुलगी दोन्ही डोळ्यांनी आंधळी आहे. प्रांजल पाटील. आणि पहिलं नाव लिहा सज्जन सिंग चौहान. सज्जन सिंग चौहान. दुसरं लिहा प्रांजल पाटील. दोघे IAS आहेत. दोन्ही डोळ्यांनी आंधळी आहे, तरी कलेक्टर झालेली आहे. काय झालेली आहे? किती डोळ्यांनी आंधळी आहे? तरी काय झालेली आहे? तुम्हाला किती डोळे आहेत? तुम्हाला 10 डोळे आहेत. 2 तुमचे, 2 मॅडमचे, 2 या मॅडमचे, 2 माझे, 2 कुमरे मॅडमचे, 2 वानकडे साहेबांचे. किती झाले? 10 डोळे. मॅडम मदत करणार नाही की तुम्हाला? मी मदत करणार नाही का? आंधळ्या माणसाला काय समजते रे? मग आंधळी मुलगी जर कलेक्टर होऊ शकते, आपण होऊ शकतो की नाही? काय करायला लागेल? हे दणकट मासे बाबू, कोशिश करने वालों की हम होंगे बना लागेल. हसत राहायचं. उपाशी असलं तरी काय राहायचं. आता आपल्या घरी सुद्धा वेळेवर पाहुणे आले, कणिक नाही आहे, आई काय करते? उपाशी राहते, पाहुण्यांना जीव घालते. बाबा म्हणते का तुझं झालं ना, म्हणते थोडंसं होतं यासाठी, वेळ निघून देते. तर आपण काय करायचं? आजपासून तुम्ही वर्तमानपत्र वाचा. वर्तमानपत्रामध्ये महत्त्वाच्या बातम्या. नंबर 2, वर्तमानपत्र नसेल TV वर येतात, मोबाईलवर बातम्या येतात, मोबाईलवर पेपर येतात. 30 बातम्या काढायच्या. किती बातम्या काढायच्या? 30 बातम्या. कशा काढायच्या काळ सांगू का तुम्हाला? राहू द्या, आता 7 वाजले. तुमच्याकडे आले असतील ना? मॅडम 7 वाजता डबे येतात ना? नक्की बिलकुल. अरे बाबा, आता पुरी एकदम काळ्या वाजवा जरा. मॅडमनी म्हटलं की डब्याचं काही नाही आहे. काय काय हॉटेलमध्ये सर भाषण जेवण करतो वगैरे. जेवण केल्यानंतर मजा येते का ती? नाही येत. बघा आता एक लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं माझा नंबर लिहून टाका तुम्ही. माझा नंबर लिहा, माझं नाव लिहा. प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे. प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे. माझा नंबर लिहा. थँक्यू थँक्यू. नंबर लिहा. 98
90 96 7003 9890. दुसरा नंबर लिहा, हा माझ्या मिसेसचा आहे. माझा नाही लागला, मॅडमला लावायचं. मॅडम पण तुम्हाला गायडन्स करते. मॅडम माझ्यापेक्षा चांगल्या आहे, मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आहे. मॅडमचा नंबर आहे 9890 744 160 160. माझा पत्ता आहे संचालक मिशन IAS, जिजाऊनगर, महापौरांच्या बंगल्यासमोर. जिजाऊनगर, महापौरांच्या बंगल्यासमोर, विद्यापीठ रोड, अमरावती कॅम्प. लिंबू पण लक्षात आलं. जिजाऊनगर, महापौरांच्या बंगल्यासमोर, विद्यापीठ रोड, अमरावती कॅम्प. कॅम्पवरचं जे डी मार्ट आहे त्या चौकात माझा बंगला आहे. डी मार्ट हे ज्या बाजूला डी मार्ट आहे, हायवे क्रॉस करायचा, त्याच रोडने चाललं तर बंगला सापडेल. आणि समजा तुम्ही गुगलवर टाकलं माझं नाव नरेशचंद्र काठोडे, तर ते गुगल मॅप आपोआपच तुम्हाला रस्ता दाखवेल. पत्ता नाव असेल, फोन नंबर असेल, सगळं असेल. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं कसं आणि काय करायचं, एकमेकांना मदत करायची. की साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. एकमेकाला मदत करायची ना, एकमेकाला मदत केली तर बरं होते की नाही, है ना. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, है ना. मदत करायची. बघ मी समजा एखाद्या मुलीनं एखाद्या परीक्षेला बसत आहे, बँकिंगला बसत आहे, MPSCला बसत आहे, तिला मदत केली ती पास होईल, मी नापास होईल असं नाही. उलट त्यामुळे काय होते, आपली प्रॅक्टिस होते ना. तर सगळ्यात महत्त्वाचं वर्तमानपत्र वाचणं आणि 5वी ते 12वीच्या पाठीमागचे सगळे प्रश्न पाठ करा. तुम्हाला MPSCमध्ये 30% आरक्षण आहे. किती टक्के आरक्षण आहे? 30%. आणि आता तुम्ही पाहिलं असेल काही काही परीक्षामध्ये तुम्हाला 5 मार्काची सूट आहे. मुलांना समजा पासिंग 50 आहे तर तुम्हाला पासिंग 45 आहे. काही परीक्षांमध्ये, सगळ्या परीक्षांमध्ये नाही. ही जी 30% आरक्षण आहे हे फक्त राज्यात आहे, UPSCला नाही. बघा आता आपण वर्तमानपत्र वाचतो, पण तो काळजीपूर्वक नाही वाचत. वर्तमानपत्र काळजीपूर्वक वाचा तुम्ही. मग आता मी सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल की वर्तमानपत्र काळजीपूर्वक कसं वाचायचं. पहिलं लिहा, टायटल द्या. टायटल द्या स्टेट लेवल, राज्यस्तरीय. काही अडचण आली तर मला विचारायचं. स्टेट लेवल मराठीत लिहा, राज्यस्तरीय. दुसरं लिहा नॅशनल लेवल, खाली लिहा राष्ट्रीय स्तरावर. तिसरं लिहा इंटरनॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, आंतरराष्ट्रीय. तुम्हाला प्रश्न कसे येतील, स्टेट लेवल, नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल. पहिलं लिहा ए फॉर अवॉर्ड, कोणाला पुरस्कार मिळालेला असेल, ये मध्ये लिहायचं पुरस्कार मिळाला. उदाहरणार्थ धारणेच्या मुली आहेत का, चिखलदऱ्याच्या मुली आहेत. आपल्या भागातल्या एका माणसाला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला मिळालेला आहे? आणि तो माणूस तुमच्या मेळघाटात राहणारा आहे. मेळघाट जाताना जे मोठं गाव लागते तिथे एक 3 अक्षरी गाव आहे. हां, स्मिता कोल्हेंना मिळाला आहे. आता शंकर बाबा पापळकरला मिळाला. कोणाला मिळाला? शंकर बाबा पापळकर 2 वर्षापूर्वी स्मिता कोल्हेंना भेटला आणि त्यांचे जे मिस्टर आहेत रवींद्र कोल्हे त्यांना मिळाला.
ए फॉर अवॉर्ड, कोणाला पुरस्कार मिळाला ए मध्ये लिहा. दुसरं लिहा बी फॉर बुक्स, बी फॉर बुक्स, पुस्तकाबद्दल काही बातमी असेल, पुस्तकाबद्दल काही बातमी असेल तर बी मध्ये लिहा. पुस्तकाबद्दल बातमी येते एखादी. सी फॉर सिनेमा, सिनेमाच्या संदर्भातली काही बातमी असेल ती सी मध्ये लिहा. सैराट, सिनेमाचा कथानक जाऊ द्या, पण त्या सिनेमाने 100 कोटीचा व्यवसाय केला. 12वी फेल, प्रकाश बाबा आमटे असे जे गाजलेले सिनेमे आहेत ते सी. डी फॉर डिफेन्स, त्यासाठी वर्तमानपत्र वाचावं लागेल तुम्हाला. परवा नरेंद्र मोदी काय केले होते, अबुधाबीला गेले होते, तिथे एका मंदिराचं उद्घाटन करायला. मग जेव्हा आपले पंतप्रधान दुसऱ्या देशात जातात किंवा दुसऱ्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशात जातात, काही करार होता, तुम्ही ऐकलं असेल, ताशकंद करा, सिमला करा, पुणे करा. तर तो आपल्या काय करायचं, नोट डाऊन करायचं. किंवा परदेशात कोण गेलं किंवा परदेशातलं कोण भारतात आलं, वर्तमानपत्रामध्ये त्याची बातमी आलेली असते. झालं. नंतर ए बी सी डी, हां डिफेन्स बदलली आहे. डिफेन्स सुरक्षा व्यवस्था, तोफा, बंदुका, हवाई हमले याच्या संदर्भात काही बातमी असेल. ई फॉर एज्युकेशन, शिक्षण क्षेत्रातली काही बातमी असेल. आम्ही जेव्हा शिकत होतो ना, 10वी नंतर डायरेक्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटायचं. डायरेक्ट 10वी झालं की कॉलेजमध्ये. आता पहा, आता यावर्षीपासून ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं झालं. आमच्या वेळेस 3 वर्षाचं होतं. आमच्या वेळेस बी एड 1 वर्षाचं होतं, आता 2 वर्षाचं झालं. शिक्षणामध्ये बदल होतात, ते बदल नोट डाऊन करायचे. झालं. या फॉरेन रिलेशन तुम्हाला सांगितलं, आपले पंतप्रधान दुसऱ्या देशात जातात, दुसऱ्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशात येतात. ते जे होते ते कशात टाकायचं आपण, यामध्ये. जी जागृती, भूगोल, सुनामी लाटा, सुनामी लाटा, भूकंप, भूकंप, ज्वालामुखी, याच्या संदर्भातली काही बातमी असेल की कशामध्ये जी याच हेल्थ, आरोग्य, आरोग्याच्या संदर्भातली काही बातमी असेल याचमध्ये लिहा. उदाहरणार्थ पल्स पोलिओ. पल्स पोलिओ दिवस कोण्या दिवशी असतो, सोपं आहे, रविवारी असतो. कोण्या दिवशी असतो, रविवारी. कोरोना आहे, म्हणजे आरोग्याच्या संदर्भात काही बातमी आली तर ती तुम्ही याच्यामध्ये. आय इंडिया, भारत, भारताविषयी काही बातमी आली आयमध्ये लिहा. भारत, आय, इंडिया, भारत. जे जजमेंट, मोठे मोठे खटले, मोठे खटले. सध्या आता माहिती आहे आपल्याला कोणता खटला होता, आमदार, पात्र अपात्र, बरोबर आहे. याच्या अगोदर एक खटला होता, कोणता, तेलगी खटला. त्याच्या अगोदर होता सलमान खान, त्याने काय केलं होतं, हरणाला मारलं होतं. दुसरं कोण आलं होतं, संजय दत्त, AK रायफल. कंगना, ते काय राणावर. तर असे जे खटले असतात ना, ते खटले मोठे खटले. ते जजमेंट जे झालं. के कृषी, शेती, शेतीच्या संदर्भातली काही बातमी असेल तर ते के फॉर कृषीमध्ये लिहा. एल लिटरेचर, वाङ्मय, साहित्य.
थोडं सतर्क राहावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला छोट्या छोट्या ज्या आपल्या परिसरात होतात त्या घटना माहीत असल्या पाहिजे. लिटरेचर आपली कोरकू आहे, गोंडी आहे, माडी आहे, या भाषेमधली महत्त्वाची पुस्तकं, बारीक सारीक नाही, महत्त्वाची पुस्तकं. आपल्याला जसं समजा मराठी म्हटलं तर मराठीमध्ये मग कुठलं आहे, समजा रामायण आहे, महाभारत आहे, चक्रधर स्वामींचं गाव आहे रेगडपूर. मराठी भाषेचा जन्म सांगा बरं, कोण्या भाषेमध्ये कोण्या गावाला झाला असेल, कोण्या जिल्ह्यामध्ये झाला असेल. मी तुम्हाला ऑप्शन देतो. सगळ्यात पहिला ऑप्शन अमरावती, दुसरा पुणे, तिसरा कोल्हापूर, चौथा मुंबई. कोण्या जिल्ह्यात मराठी भाषेचा जन्म झाला असेल? अमरावती भाषेचा जन्म हा अमरावती जिल्ह्यात झालेला आहे मराठी भाषेचा. रिद्धपूर आहे ना, तांदूर बाजार जवळ, रिद्धपूरला मराठी भाषेतले पहिले ग्रंथ लिहिले गेले आहे. ज्ञानेश्वरी खूप नंतर आलं. मराठीमधला पहिला ग्रंथ आहे विवेक सिंधू, आणि मराठीमधला पहिला लोकप्रिय ग्रंथ आहे ईळा चरित्र, आणि तो ग्रंथ आपल्या रिद्धपूरला लिहिला गेलेला आहे. तुम्ही गेले तर तिथं तुम्हाला दिसते माईंभटाची समाधी दिसते. आता मुख्यमंत्री आले होते, त्यांनी तिथे विद्यापीठ दिलं, मराठी माहीत आहे, मराठी विद्यापीठ दिलं. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं 2, 3, 4 जानेवारीला. थोडे पेपर वाचायचा, थोडे टी व्हीवर आपण पाहतो, बातमी पाहायचं. कुठं झालं मराठी साहित्य संमेलन? जळगाव जिल्ह्यात झालं. कुठं झालं? गावाचं नाव, ते गाव साने गुरुजींचं गाव आहे. गावाचं नाव आहे अमळणे. काय आहे? अमळणे. आत्ता झालं 2, 3, 4 झालं. एम झालं, एम महाराष्ट्र, एम फॉर महाराष्ट्र. एन फॉर नॅशनल अँड इंटरनॅशनल डेज, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस. प्रत्येक दिवसाचं महत्त्व असते ना. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 8 मार्च. काय 8 मार्चला? जागतिक महिला दिवस. बरोबर आहे, एकदम बरोबर. 15 फेब्रुवारीला कोणाचा दिवस होता आपल्या आदिवासीचा? कोणत्या संताचा होता? त्यांचं नाव घेतलं आपण मी आल्याबरोबर. कोण्या, मी म्हटलं नाही की तुम्हाला आल्याबरोबर काय म्हटलं? कोण्या महाराजांचा होता? सेवालाल महाराजांचा. काय होता? सेवालाल महाराजांचा. 15 फेब्रुवारीला. हे लक्षात ठेवा. हे सगळं वर्तमानपत्र येते मध्ये येते, सगळं तुमच्या मोबाईलमध्ये येते. तुम्ही थोडं पाहिलं ना तर तुम्हाला. आणि बघा, तुम्ही 23 वर्षापर्यंत अभ्यास करा. किती? 23. बरं, तुम्ही सांगा, 1-2 नोकऱ्यांचा अभ्यास करायला लागते का? तुम्ही कलेक्टर झाले, अभ्यास करायला लागते का? आलं बा एवढं मोठं काही प्रकरण. आणि तुम्ही काय करा, वाजवा, डेप्टी कलेक्टरला बोलवा, अरे हे बघा बरं, हे प्रकरण वाचा, मला थोडक्यात समजावून सांगा. कलेक्टर, कमिशनर एवढे सगळं वाचतात काय? नाही. त्यांच्याकडे काय असतात? डेप्टी कमिशनर असतात, डेप्टी कलेक्टर असतात, तहसीलदार असतात, नायब तहसीलदार असतात, बाबू असतात. अनेक वेळा साहेबांना माहिती नसते काय आहे, तर मग तो बाबू समजावून सांगते. समजा मला सांगा, एखादा नागालँडमधला कलेक्टर आपल्याकडे आला, त्याला माहिती आहे का धारणी काय, चिखलदरा काय, काहीच माहीत नाही. मग तो समजावून सांगेल. बरोबर, समजलं? तर आता जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस आहेत ते काय करायचे? नोट डाऊन करायचे, काही हरकत नाही. एकदम मॅडम तू प्रॉम्प्ट सर्व्हिस आहे. टाळ्या वाजवा जरा. थकली असेल तर बसून जातो. नाही थकली. बरं, चांगली मुलगी आहे. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. तुमच्या लक्षात आलं ना आता की आज काहीतरी दिवस असतो बघा. आता समजा आजची तारीख किती आहे, तुम्ही गुगलवर जर सर्च केला तर आजचा दिवस काहीतरी असतो. हां,
जसं आपण पाहतो 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊंचा असतो, बरोबर. नंतर मग 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोसांचा असतो. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक. 26 जुलै कोणाचा असतो? अण्णाभाऊ साठे. 1 जुलैला अण्णाभाऊ साठेंचा पण असतो आणि लोकमान्य टिळकांचा पण असतो. 26 जून. 26 जूनला कोणाचा असतो? शाहू महाराज. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज. जोरानं सांगा ना मग जरा. कोणाचा असतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता लोक परवाच आहे ना, आजची किती? 17, 18, 19 भाषणं द्यायचे, तयार करायचं प्रत्येकीनं. चुकलं तर चालते. आता या मुलीनं पहिलं भाषण दिलं असेल ते एवढं चांगलं नसेल त्याला, पण छान संचालन केलं तिनं, है ना. नोकरी पण मिळून केली तिला. तू ज्या दिवशी तुला शेवटचा पेपर होईल त्या दिवशी आपल्या घरी चाललंय का, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, आणि कमीत कमी 10,000 रुपये मीच देऊन टाकत त्यांनी. 10,000 नोकरी लागेल तेव्हा लागेल, बरोबर आहे ना. आता खेड्यात गेली तर कोणा गावाची काहीला तरी पडलं त्यांनी लवकर टाळ्या वाजवल्या, पटकन वाजवायच्या. तू कोणा गावची आहे? हो, करडा. हा, माझं साते गाव आहे, माझ्या गावाजवळचीच आहे ती. अंजनगाव सुरजी वगैरे इकडचं आहे ना, निर्मला हायस्कूल आहे ना. तर काय करायचं? आणि तुम्हाला सर, आता मला 1 लाख रुपये आमच्या नवरा बायकोंना पेन्शन भेटते. किती? 1 लाख, म्हणजे 3,333 रुपये रोज. आम्ही काम करतो का? या मुलीनं समजा हिच्यावर 10,000 रुपये महिना दिला हिनं चांगलं काम केलं, आणि तोपर्यंत अभ्यास होईल ना, आणि अभ्यास केला ही नोकरीला लागेल, बरोबर. काय करायचं की एक लक्षात ठेवायचं, चारबाग नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला. तो म्हणते कर्ज काढा तूप प्या. काय म्हणते? कर्ज काढा तूप प्या. त्याचं काय म्हणणं आहे? तुम्ही कर्ज काढा. काय करा? कर्ज काढा, तूप प्या. तूप प्यायल्यामुळे काय होईल? ताकद वाढेल. तुम्ही तूप पिल्यामुळे काय होईल? ताकद वाढेल. ताकद वाढल्यामुळे तुम्ही काय करा? काम करा. काम जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला पैसे भेटतील, आणि तुम्ही काय करू शकाल? ते सावकाराचं कर्ज परत करू शकाल. समजा तुम्ही सावकाराचं कर्ज वापस नाही केले, पण काय होईल? ते तूप पिल्यामुळे ताकद वाढेल. ताकद वाढल्यानंतर सावकार आला, आणि एक घुसा इकडून एक घुसा तिकडून सावकार वाढेल. ताकद येईल ना, तर आपली ताकद वाढेल. ताकद म्हणजे खूप लठ्ठ झाला पाहिजे असं नाही म्हणून. लठ्ठ माणसाच्या ठिकाणी ताकद नसते. जो रोड असते ना, त्याच्या अंगात ताकद असते खरी. म्हणून आजपासून आपलं स्वतः ओळखा. आता आपण आलो, एल झालं, एम फॉर महाराष्ट्र, मार्क झालं, एन झालं. नंतर लिहा ओ फॉर ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना. आपल्या संघटना असतात ना, आदिवासी विद्यार्थी संघटना, WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनिसेफ, समाज कल्याणाच्या मुलींना माहिती असेल. युनिसेफ एक कशी जागतिक लेवलची ऑर्गनायझेशन आहे, NGO आहे. ती काय करते? चांगल्या कामासाठी मदत करते. मेळघाटमध्ये पाण्याचा प्रश्न नाही आहे, 50 कोटी रुपये देतो. कुपोषण आहे, त्यासाठी चांगल्या कामासाठी खूप पैसे देतो. त्याला जागतिक फंडिंग आहे. तर अशा प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्याची माहिती ओमली आहे. नंतर लिहा पी फॉर पर्सन इन न्यूज, चर्चेतला माणूस. पी पर्सन इन न्यूज, चर्चेतला माणूस. दुसरं पी चर्चेतलं गाव, प्लेसेस इन न्यूज. प्लेसेस इन न्यूज, पी फॉर पर्सन इन न्यूज, आणि पी फॉर पॉलिटिक्स, राजकारण.
त्या घटनेला भारतात कोणतं गाव चर्चेत आहे? एकदम चर्चेत आहे, सगळ्या जगात चर्चेत आहे. भारतातलं एक गाव महाराष्ट्रातलं नाही, महाराष्ट्रातलंही आहे, पण भारतातलं सगळ्यात जगात आहे. कसं म्हणजे आज करंट अफेअर कशामुळे चर्चेत आहे? कोणाचं आंदोलन सुरू आहे? विद्यार्थ्यांचं, शेतकऱ्यांचं. कोणाचं आंदोलन सुरू आहे? शेतकऱ्यांचं. पंजाबमधले शेतकरी, आणि त्यांनी सांगितले की आम्हाला किमान तर द्या तुम्ही, म्हणजे शरबत 5 रुपयाचं असेल तर 3 रुपये तर द्या, तुम्ही 1 रुपया देऊन राहिले. सरकारने मोठे मोठे अडथळे निर्माण केले, ते अडथळे यांनी उचलले. 500 ट्रक, JCB सगळं 6 महिन्याचा सीधा 28 सोबत आणले. दुसरं, महाराष्ट्रामध्ये कोण माणूस चर्चेत आहे सध्या? एकमेव माणूस चर्चेत आहे, मनोज जरांगे पाटील. तो एक शब्द बोलला तरी सगळीकडे चॅनलवाले फटफट 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 फट. त्याचं जे गाव आहे ते गाव बरोबर. राजकारणामध्ये कोण चर्चेत आहे? 1-2 दिवसापूर्वी अशोक चव्हाण राजीनामा दिला, भाजपमध्ये गेला, खासदार झाला. असं प्रत्येक माणूस कोणतीही चर्चेत असते. ते घटना घडली. आपल्याकडे एक महाराज आले कोणतरी, ते हनुमानगडी प्रदीप मिश्रा. जेव्हा अमरावतीला ते होते ते प्रदीप मिश्रा. कधी रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर आले परवाला अमरावतीला रविवारला, श्री श्री रविशंकर. मग का असते जे मोठे लोक, म्हणजे राहुल गांधीची जी यात्रा सुरू आहे, भारत जोडो यात्रा बरोबर, तर कोणी ना कोणी पण तो चर्चेत कसा पाहिजे? चांगला चर्चेत पाहिजे. झालं. नंतर लिहा फ्री झालं. आर फॉर रिसर्च. क्यू मध्ये काही नाही. नियोजन करत. आर फॉर रिसर्च आणि आर फॉर रेकॉर्ड. रिसर्च म्हणजे संशोधन. सगळ्या 11वीच्या वरच्याच मुली आहे ना. आर फॉर रिसर्च संशोधन. अगोदर मोबाईल होता का? अगोदर लाईट होता का? अगोदर विमान होतं का? आता हळूहळू सगळ्या गोष्टी यायला लागल्या. अजून काही दिवसानंतर येतील. संशोधन होत राहील. रेकॉर्ड, जेवणाचा रेकॉर्ड असते, गुपचूप खाण्याचा रेकॉर्ड, 300 गुपचूप, उडी मारण्याचा रेकॉर्ड, बॅटिंग करण्याचा रेकॉर्ड आहे ना. असे रेकॉर्ड होत राहतात. म्हणून काय करते पटकन सगळे रेकॉर्ड एका दिवशी होतात का? क्रिकेटचा आज होते, फुटबॉलचा 10 दिवसानंतर होते, गुपचूप खाण्याचा 15 दिवसानंतर होते. लगेच लिहून टाकायचं. यस फॉर स्पोर्ट्स आणि यस फॉर सायन्स. यस फॉर स्पोर्ट्स आणि यस फॉर सायन्स. क्रीडा, मग त्याच्यामध्ये फुटबॉल आला, हॉकी आला, क्रिकेट आला. स्पोर्ट्स मधलं. सायन्स मधलं, सायन्स मधल्या ज्या घडामोडी होतात त्या यस मध्ये लिहायच्या. टी ट्रान्सपोर्ट, वाहतूक. टी ट्रान्सपोर्ट, वाहतूक. आपल्या या राठेरगराच्या रोडनं एक 4 चाकाचा ट्रक गेला. फोटो काढता का तुम्ही? पण 200 चाकाचा ट्रक गेला ना, अभियंता भवनजवळ बंद पडला. किती प्रत्येक जण फोटो काढतो आहे ना, बरोबर आहे. एखादं विमान मुंबईवरून निघालं, नागपूरला सुखरूप आला, पेपरला बातमी येते का? पण ते विमान कोसळलं तर बातमी येते की? म्हणून काय करायचं? वाहतूकमध्ये काही, ट्रान्सपोर्टमध्ये विमान वाहतूक, जल वाहतूक, जहाज, स्थल वाहतूक,
ट्रक, बस 3 भाग करावा लागेल आपल्याला. नंतर लिहा यू फॉर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघ. UNO, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. तुम्हाला आत्ता नाही समजलं तर थोडा मोठ्या मुलींना विचारायचं किंवा मॅडमला विचारायचं किंवा मला फोन करायचा. झालं. नंतर लिहा यू झालं. नंतर व्ही फॉर विक्टरी, विजय. वेगवेगळ्या क्षेत्रातले विजय व्ही मध्ये लिहा. W वर्ल्ड अफेअर्स, जागतिक घडामोडी. महाराष्ट्राच्या M मध्ये, भारताच्या I मध्ये आणि जगाच्या W मध्ये. X मध्ये काही नाही. Y योजना, प्लॅनिंग, नियोजन. आपल्या भारताची पंचवार्षिक योजना असते. तसं आतापासून नियोजन करा. मला काय व्हायचं आहे, मला धारणेला जायचं आहे की मला पांढरेकवड्याला जायचं आहे. तुम्हाला ST स्टँडवर गेले, एक माणूस भेटला बॅग घेऊन. आपण म्हटलं काका कुठं चालले, ठरवलं नाही अजून. अरे नागपूरची आली वाटते, चालला. काका इकडे शिवशाही लागली अकोल्याची. आपण काय म्हणूया, कुठं ठरवलं नाही. म्हणून आता ठरवा आणि त्याप्रमाणे मिलिटरीमध्ये जायचं आहे, पोलीस व्हायचं आहे. पोलीस व्हायचं तर रनिंगची प्रॅक्टिस करायला लागेल. लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक याची प्रॅक्टिस करा. मिलिटरीमध्ये जायचं असेल त्यासाठी काय करा, प्लॅनिंग करा. नाहीतर काय होईल, काळ चालला पुढे बघत मी राहिलो, दिवस कोणता पुसत मी राहिलो, अशी वेळ. एवढ्या हे मुद्दे आहे ना. रोज वर्तमानपत्र 5 रुपयाचं भेटते तुम्हाला. मला वाटते की यांना 700-800 रुपये भेटते ना पॉकेटमध्ये. 900 रुपये भेटते, 5 रुपये पेपरला. हॉस्टेलमध्ये समजा 60 मुली आहेत, आपल्या 75 असतील. तुम्ही पेपर लावला, पेपर हॉस्टेलला पेपर आहे. पेपर बिलकुल म्हणजे बारीक सारीक पेपर होता. जो पोरगा पेपर वाचेल आणि जो 5वी ते 12वी पर्यंत अभ्यास करेल तो 100% त्याला कमीत कमी 50,000ची नोकरी मिळेल. आपलं इंग्रजी कच्चं असते, कसं असते. आजपासून चुकीचं इंग्रजी बोलायला सुरुवात करा. हीच भिंत हीच पांढरी, हीच भिंत हीच पांढरी, आणि जी माईकीस काळा. आता समजा तुम्ही विदर्भ महाराज इथं उभे आहे आणि तुमची मैत्रीण तिथे उभी आहे. तुम्ही जोरात म्हटलं हॅव यू टेकन युअर जेवण, बाकीचे मुलं रडतील की असतील. बरं, फक्त तुम्ही तर परमेश्वराचं काम करून राहिले. तुम्ही चुकीचं इंग्रजी जर बोलले, लोक हसले, तर तुम्ही परमेश्वराचं काम करून राहिले. चुकीचं इंग्रजी बोलल्यामुळे तुमचं इंग्रजी पक्क होईल. तुम्हाला भीती वाटते बा आता काही ते फुग्याला काही समजूनच नाही राहिलं, काय म्हणा ते फुग्याचं जे आहे त्याला काही समजून नाही राहिलं. मग काय करायचं, काहीच नाही. आपण काय म्हणतो, देअर इज फुगा, देअर इज दोरा. काय फरक पडतं. मग मॅडम सांगते त्याला काय म्हणतात, फुग्याला बलून म्हणतात, व्हाईटला पांढऱ्याला व्हाईट म्हणतात, भिंतीला वाल म्हणतात. एका दिवशी तुमचे 2 शब्द चांगले झाले, एका महिन्यात तुमचे 60 शब्द चांगले होतात. इंग्रजी बोलायला 50 शब्द लागतात. तुम्ही पहा, मी सकाळी उठले, फ्रेश झाले, चहा घेतला, कॉलेजमध्ये गेले, पिरियड केले, हॉस्टेलवर आले, डबा घातला, जेवण केलं, दुपारचा अभ्यास केला, झोपलो, सायंकाळी 5 वाजता उठलो, फिरायला गेलो, क्रीडांगणावर गेलो, तिकडून आलो, डबा आला, डबा जेवण केला, अभ्यास केला, झोपलो. याला एक वर्ड शब्द माहीत झाले. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, देन आय फ्रेश, देन आय वेंट टू माय कॉलेज, आय अटेंडेड फुल डे कॉलेज, आय केम टू हॉस्टेल, आय टेक माय लंच, आय टेक माय डिनर. In the evening I go to the playground, there I play some games.
I came to the hostel at 7 p.m. Then I take my dinner. Then I study up to 10 p.m. At 10:30 p.m. I go to sleep. किती सोपं. आणि मैत्रिणी आपसात बोलायचं ना. मी गेल्यानंतर हीच भिंत इज पांढरी आणि दिस माईक इज काळा. काहीच फरक नाही पडत. आपल्याला काय भीती. आणि परीक्षा मराठीत देता येतं नाही. इंग्रजी बोलायचं काही काम आहे का? काहीच काम नाही. मराठीत देऊ शकता तुम्ही. एवढ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही जीवनामध्ये 100%. मी ते खूप आवडतं घेतलं. परत मी येईल असं काहीच नाही आहे. पण मला कसं आहे, मला असं वाटतं बाबा आपल्या आदिवासी मुलं आहेत आणि आपण काही केलं पाहिजे ना रे. बरोबर ना. मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला. मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, माझं काम माझ्यानंतर कोण करेल? कोणीच उत्तर दिलं नाही. हॅलोजननं उत्तर दिलं नाही, ट्यूबलाईटनं उत्तर दिलं नाही. एक विनंती परत ती म्हणाली, भगवान मी माझ्या परीनं काम करेल. मला प्रामाणिकपणे सांगा की मॅडमने तुमच्या हातात एक मेणबत्ती दिली, एक आगपेटी दिली आणि सांगितलं की काठोडे सरांचं भाषण सुरू असताना जर लाईन गेली तर प्रत्येकाने आपल्या हातातली मेणबत्ती पेटवायची. मला तुम्ही आईची शपथ घेऊन सांगा, तुम्ही सर्वांनी जर मेणबत्ती पेटवली तर या लाईटपेक्षा जास्त उजेड होईल की नाही? होईल की नाही? चांगला निर्णय घ्यायला लागेल. अभ्यास करायचा, ते गाडीला चक्रा मारायच्या. अभ्यास करायचा. काही मुलं काही मुली काही कारण नसताना चक्र मारतात. अंबादेवीच्या मंदिरात पहा किती देवीचं दर्शन घेतात त्यांनाच माहीत. राजकीय मलटू गांडीतो मंदिरात पाहतो. मग आपल्याला तसं व्हायचं आहे का? तुम्ही थोडंसं अवलोकन करा, गावात जा. आणि ज्या मुलांनी हॉस्टेल मधातून सोडलं, अभ्यास बरोबर केला नाही, नापास झाले, त्या मुलांची काय अवस्था आहे? किती रुपये रोज? त्यांनी जर अभ्यास केला असता तर कमीत कमी समजा 30,000ची नोकरी मिळाली असती तरी 1,000 रुपये रोज मिळाला असता. आणि किती कधी तो ठेकेदार बाजूला खुर्ची टाकूनच बसतो ना. मग पहा ना, तुम्हाला काय दिसेल, ज्या मुली आहेत हॉस्टेलमध्ये तुझं सूट टाकला, टीव्हीला गोळ्या केल्या, बाह्यातपणा केला. काही मुलं आहेत, आपली मुलं काय साधे सुधे आहेत काय? सगळी कॅटेगरी आपल्याला. पण निर्णय घेतला पाहिजे की अरे आपल्या हिताचं काय आहे. दिवाळीत नाही गेलो आपण गावला, रंगपंचमीला नाही गेलो तर काय फरक पडते? एक वर तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुमची रंगपंचमी चांगली, तुमचा दसरा चांगला, तुमची दिवाळी चांगली. म्हणून तो विचार करा. कोणती गोष्ट काळजी करू 4 वेळा विचार करा. आणि सर्वांना हॅलो हाय गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग शेखर मॅडम, ताई त्यांना आपणच म्हणायचं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाल ना, तुमच्या तोंडून पटकन शब्द बाहेर पडेल. बरोबर. बटे सावधान, दोन्ही हात जोडायचे, प्रार्थना करायची, डोळे बंद. ताई यांचं रेकॉर्डिंग करा. आता डोळे उघडे आहेत का यांचे फोन? सगळ्यांचे आले पाहिजे मोठं. म्हटलं थोडी जागा बदलवा तुमच्या.